KBC-NMU अंतर्गत असलेल्या 2 वर्षांच्या बी एडमधील आपण फर्स्ट इयर बी एडचा सिलेबस हा समजून घेऊ. फर्स्ट इयर बी एडचा सिलेबस हा एकूण 1000 गुणांचा सिलेबस आहे आणि यामध्ये तुम्हाला 4 एरियांचा अभ्यास करायचा आहे. हा जो अभ्यासक्रम आहे हा 4 एरियांमध्ये विभागलेला आहे. तर पहिला जो विभाग आहे एरिया ए, यामध्ये पर्स्पेक्टिव्स इन एज्युकेशन म्हणजे शिक्षणातील दृष्टिकोन तुम्हाला अभ्यासायचे आहेत. एरिया बी मध्ये करिक्युलम अँड पेडागॉगिक स्टडीज म्हणजे अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्रीय अभ्यास हे अभ्यासायचं आहे. एरिया सी मध्ये एन्हान्सिंग प्रोफेशनल कॅपॅसिटीज म्हणजे व्यावसायिक क्षमतांचा विकास हे अभ्यासायचं आहे. आणि एरिया डी मध्ये फील्ड बेस ॲक्टिव्हिटी म्हणजे यात प्रात्यक्षिकांचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. तर असा एकूण बी एडचा सिलेबस हा एरिया ए, एरिया बी, एरिया सी आणि एरिया डी यामध्ये विभागलेला आहे. एरिया ए मध्ये जनरल पेपर आहेत. एरिया बी मध्ये तुम्ही घेतलेल्या 2 मेथड आहेत. एरिया सी मध्ये व्यावसायिक क्षमतांचा विकास करणारे विषय आहेत आणि एरिया डी मध्ये तुम्हाला प्रात्यक्षिक करायची आहेत. तर हे विषय आपण समजून घेऊ. एरिया ए आहे पर्स्पेक्टिव्स इन एज्युकेशन. तर यात 4 पेपर तुम्हाला शिकायचे आहेत. P1 पेपर जो आहे तो आहे लर्निंग टीचिंग इन चाइल्डहुड अँड ग्रोईंग अप, हा 100 गुणांचा पेपर आहे. P2 आहे एज्युकेशन इन कंटेम्पररी इंडिया अँड जेंडर स्कूल सोसायटी, हाही 100 गुणांचा पेपर आहे. P3 आहे लँग्वेज अक्रॉस द करिक्युलम, नॉलेज अँड करिक्युलम, हा 100 गुणांचा पेपर आहे. आणि P4 आहे हेल्थ, योगा अँड फिजिकल एज्युकेशन, हाही 100 गुणांचा पेपर आहे. या 100 गुणांपैकी 80 गुण हे एक्सटर्नल एक्झामचे आणि 20 गुण हे इंटरनल एक्झामचे आहेत. तर असे हे 4 जनरल पेपर तुम्हाला P1, P2, P3 आणि P4 अभ्यासायचे आहेत. यांची मराठी नावं याप्रमाणे आहेत. ते म्हणजे P1 बाल्यावस्थेतील अध्ययन, अध्यापन आणि वाढ. P2 समकालीन भारतातील शिक्षण आणि लिंगभाव, शाळा व समाज. P3 आहे अभ्यासक्रमांतर्गत भाषा, ज्ञान आणि अभ्यासक्रम. P4 आहे आरोग्य, योगा आणि शारीरिक शिक्षण. तर हे 4 जनरल पेपर तुम्हाला अभ्यासायचे आहे. हे सर्व विद्यार्थ्यांसाठी कंपल्सरी असणारे पेपर आहेत. एरिया बी मध्ये तुम्हाला मेथडचा अभ्यास करायचा आहे. एरिया बी आहे करिक्युलम अँड पेडागॉगिक स्टडीज. तर यामध्ये तुम्ही घेतलेल्या 2 मेथडचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. हे आहे CPS1 आणि CPS2. करिक्युलम अँड पेडागॉगिक स्टडीज स्कूल सब्जेक्ट 1 आणि करिक्युलम अँड पेडागॉगिक स्टडीज स्कूल सब्जेक्ट 2. हेही 100 गुणांचे पेपर आहे. याचंही स्वरूप जनरल पेपरप्रमाणेच 80 गुण हे एक्सटर्नल एक्झामला आणि 20 गुण हे इंटरनल एक्झामसाठी आहेत. एरिया सी जो आहे तर हा चॉईस बेस वर आधारित आहे. यामध्ये तुम्ही विषय सिलेक्ट करू शकतात. तर EPC1 जो आहे हा आहे व्हेरियस टूल्स, टेक्निक अँड स्किल ऑफ टीचिंग म्हणजे अध्यापनातील विविध साधने, तंत्र आणि कौशल्य, हा 50 गुणांचा एक्सटर्नलचा पेपर आहे. त्यानंतर EPC2 जो आहे तर यामध्ये तुम्ही 2 पैकी कोणताही एक घेऊ शकता. ते म्हणजे लाईफ स्किल एज्युकेशन किंवा डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे जीवन कौशल्य किंवा आपत्ती व्यवस्थापन, या 2 विषयांपैकी कोणताही एक विषय तुम्ही घेऊ शकता. आणि हा EPC2 पेपर हाही फक्त एक्सटर्नलसाठी आहे आणि 50 गुणांचा आहे. म्हणजे EPC1 आणि EPC2 हे 50-50 गुणांचे एक्सटर्नलचे पेपर आहेत. EPC3 मध्ये सुद्धा तुम्ही 2 पैकी कोणताही एक विषय घेऊ शकता. ते म्हणजे रीडिंग अँड रिफ्लेक्टिंग ऑन टेक्स्ट ऑर पेरेंटिंग एज्युकेशन म्हणजे वाचन आणि प्रकटीकरण हा विषय घेऊ शकता किंवा पालकत्वाचे शिक्षण हा विषय घेऊ शकतात. आणि हा पेपर आहे 50 गुणांचा इंटरनलचा हा पेपर आहे. EPC4 मध्येही तुम्हाला चॉईस आहे. तुम्ही 2 पैकी एक विषय सिलेक्ट करू शकता. म्हणजे एन्व्हायरमेंटल स्टडीज किंवा स्कूल मॅनेजमेंट, पर्यावरण शिक्षण किंवा शालेय व्यवस्थापन, यापैकी कोणताही एक विषय घेऊ शकता. आणि हा सुद्धा 50 गुणांचा इंटरनलचा पेपर आहे. म्हणजे EPC1 आणि EPC2 हे 2 एक्सटर्नलचे विषय आहेत. तर EPC3 आणि EPC4 हे इंटरनलचे विषय आहे. EPC5 जो आहे
तर यामध्ये मायक्रो टीचिंग तुम्हाला घ्यायचं असतं. मायक्रो टीचिंग अँड ऑब्झर्वेशन ऑफ आयसोलेटेड स्किल. तर यामध्ये तुम्हाला 6 स्किल घ्यायचे आहेत आणि इंटिग्रेटेड लेसन तुम्हाला घ्यायचे आहेत. तर हे एकूण 80 गुणांचं आहे. तर एरिया बीमध्ये आपण पाहिलं CPS1 म्हणजे अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्रीय अभ्यास, शालेय विषय 1. यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी आणि गणित हे विषय येतात. CPS2 अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्रीय अभ्यास 2. यामध्ये इतिहास, भूगोल आणि विज्ञान हे विषय येतात. म्हणजे तुम्ही एक विषय हा CPS1 मधला घेतलेला असतो आणि एक विषय हा CPS2 मधला घेतलेला असतो. त्यानंतर एरिया सीमध्ये EPC1 विषय आहे अध्यापनातील विविध साधने, तंत्र व कौशल्य. EPC2 मध्ये जीवन कौशल्य किंवा याला ऑर आहे आपत्ती व्यवस्थापन. EPC3 मध्ये वाचन आणि प्रकटीकरण, याला ऑर आहे पालकत्वाचे शिक्षण. आणि EPC4 आहे पर्यावरण अभ्यास किंवा शालेय व्यवस्थापन. तर या प्रकारे तुम्हाला एरिया सीमध्ये अभ्यासायचं आहे. त्यानंतर एरिया डी जो आहे तर हा प्रात्यक्षिकांचा विषय आहे. तर PE1 मध्ये तुम्हाला केस स्टडी ऑफ एनी वन स्टुडंट फ्रॉम 5th to 12 तर हे घ्यायचं आहे किंवा सायकोलॉजिकल 5 एक्सपेरिमेंट तुम्हाला घ्यायचे आहेत. हे 20 गुणांसाठी आहे. PE2 मध्ये तुम्हाला एक पेपर तयार करायचा आहे शैक्षणिक आयोगावर, तोही 20 गुणांचा आहे. PE3 मध्ये तुम्हाला एखाद्या भाषेमधलं नाटक किंवा कविता, कथा यांची स्क्रिप्ट लिहायची आहे. PE4 मध्ये तुम्हाला खेळ किंवा खेळाची स्पर्धा यांचा रिपोर्ट तयार करायचा आहे. आणि CPS1 आणि CPS2 म्हणजे दोन्ही मेथडमध्ये तुम्हाला घटक नियोजन, घटक चाचणी आणि संविधान तक्ता तयार करायचा आहे. तर या प्रकारे हे 20-20 गुणांचे प्रात्यक्षिक आहेत. म्हणजे इंटरनलचे जे 420 मार्क आहेत ते तुम्हाला कसे मिळतील, तर जे पेपर आहेत 4 जनरल पेपर PE1, PE2, PE3 आणि PE4 तर यांची 20-20 गुणांची इंटरनलची एक्झाम होईल. तसंच CPS1 आणि CPS2 दोन मेथडची ही 20-20 गुणांची इंटरनलची एक्झाम होईल. म्हणजे एकूण 6 पेपरचे हे तुमचे 120 गुण झाले. त्यानंतर प्रत्येक पेपरचे PE1, PE2, PE3, PE4 आणि मेथडचे CPS1 आणि CPS2 यांचे 20-20 गुणांचे प्रात्यक्षिक असतील. म्हणजे 120 गुण हे झाले. म्हणजे 120 अधिक 120. आणि EPC3 विषय आहे इंटरनलचा 50 गुणांचा आणि EPC4 विषय आहे इंटरनलच्या 50 गुणांचा आणि EPC5 म्हणजे सूक्ष्म अध्यापन आहे 80 गुणांचं. तर असं एकूण 420 गुण हे इंटरनलच्या एक्झामचे आहेत. आणि एक्सटर्नलमध्ये तुम्हाला प्रत्येक विषयाचा 80 गुणांचा पेपर द्यायचा आहे. यामध्ये 4 जनरल पेपर PE1, PE2, PE3 आणि PE4 आणि 2 मेथड म्हणजे CPS1 आणि CPS2 तर यांचा 80 गुणांचा तुमचा विद्यापीठाचा पेपर होईल. म्हणजे हे गुण झाले एकूण 480. आणि EPC1 हा 50 गुणांचा आणि EPC2 हा 50 गुणांचा हे दोन एक्सटर्नलचे पेपर आहेत. म्हणजे 480 अधिक 100 म्हणजे 580 गुण हे एक्सटर्नल एक्झामचे तुमचे आहेत. म्हणजे 580 गुण एक्सटर्नल एक्झामचे आणि 420 गुण इंटरनल एक्झामचे. तर असं एकूण 1000 गुणांचा 4 एरियांमधला हा सिलेबस आपण समजून घेतला.